अस्सलाम वालेकुम. मी सादिक परदेशी, तुमचा सगळ्यांचा कोकणी भाई. आणि बरेचसा आता सध्या जवळपास एक हप्त्यापासून एक विषय आपल्या कोकणात जरा व्हायरल होत चालला आहे. आणि तुम्ही तो जो विषय आहे तो बऱ्याचशा यूट्यूबरचे, आपले जे कोकणी यूट्यूबर आहेत किंवा जे आपलं जे जिम्मेदार, जे गल्फला असतील किंवा इंडियात असतील, जी लोक जिम्मेदार आपली जी आहेत आपल्या कम्युनिटीशी रिलेटेड आहेत, तर त्यांच्या तुम्ही यूट्यूब चॅनलवरती किंवा फेसबुक किंवा इंस्टाग्राम हँडलवरती तुम्ही तो विषय ऐकला असाल किंवा बघले असाल. विषय ऐसा आहे की तुम्हाला सगळ्यांना, मोस्टली सगळ्यांना हा मालूमच आहे, विषय सगळ्यांपर्यंत पोहोचलेला आहे विषय. तरी पण तुम्हाला सांगताय की आपला जो माणगाव तालुका, म्हणजे रायगड जिल्ह्यातला जो माणगाव तालुका आहे, तर माणगाव तालुक्यातल्या हरकोल गावातला एक पोरगा आहे, एक माणूस आहे जो कतारला जॉबला असतं. आणि ते जॉब करत असताना त्याच्या हातून एक अशी गलती झाली की त्याच्या कारनी एक नायजेरियन जो माणूस होता त्याच्याशी ॲक्सिडेंट झाला, त्याला त्यांनी उडवला गेला. तर त्या ॲक्सिडेंटला त्या माणसाची डेथ झाली. आणि डेथ झाली त्याच्या बाद ह्यांना हाला की ते थोडीशी सजा झाली, जेलला वगैरे होतं. हे जो जे खाली धुरजुग आहेत ते जेलला होतं, त्यांनी सजा पण ते काटले. त्या बाद छोटा मोठा जो काही त्यांचा जुर्माना असेल तो ते भरला गेला. पण काही चीजा अशा झाल्या की जो कतारचा जो ही आहे कानून आहे त्याच्या अगेन्स्ट होत्या. जसा गाडीचा इन्शुरन्स वगैरे नव्हता, मग ओनरनी त्याच्यावरती अंग काढून घेतला इन्शुरन्स नसल्यामुळं. या चीजा अशा आहेत. त्या बाद अजून एक कानून आहे, नायजेरियन कानून असेल बोला किंवा मग आपला कतारचा कानून होता, मला एक्झॅक्ट मालूम नाही. पण त्यात ऐसा आहे की जर तुमच्या हातून जर तुमची गलती आहे आणि एखाद्या तुमच्या हातून जर कुणाचा जीव जाते, तुम्ही ॲक्सिडेंट केलं बोला किंवा तुमच्या हातून कुणाचा मर्डर झाला बोला किंवा काय झाला बोला, समोरच्या व्यक्ती जर त्यात डेथ होते, तर त्या कानूननुसार ऐसा आहे की तुम्हाला त्याच्या फॅमिलीला कम्पेन्सेशन द्यायला लागतं. म्हणजे त्याच्या फॅमिलीला, जसा आता तो समोरचा माणूस समजा जिम्मेदार, त्याच्या घरातला जिम्मेदार माणूस होता किंवा तो एक जबाबदार व्यक्ती होता, तो त्याच्या फॅमिली चालवत होता आणि तुमच्या हातून त्याची डेथ झाली तुमच्या हातून, गलतीने असो किंवा तुम्ही मर्डर केलं असेल बोला, तर त्याच्या कानूननुसार एक असा रूल आहे की तुम्हाला त्याच्या फॅमिलीला इतकी अमाऊंट द्यायला लागतं की ॲटलिस्ट ती त्या अमाऊंट घेऊन ती लोक एखादा काहीतरी बिझनेस सुरू करते बोला किंवा मग त्यांचा त्याच्यावरती उदरनिर्वाह होईल, म्हणजे त्यांची जिंदगी त्याच्यावरती बसर होईल ऐसा. तर त्या रूल्सप्रमाणे खालिद भाईला थोडासा परेशानी झालीच आहे. जे काय छोटी मोठी जी सजा होती त्यांची, त्याच्यातून तो त्यांचा जो काय ब्लड मनी बोलतात किंवा जो त्यांचा जो त्यांना जी अमाऊंट भरायची होती, आपल्या कानूनला त्याला दंड बोलतात. पण ब्लड मनी ह्यासाठी नाव आहे कारण काय होते, एखाद्याचा खून होते ना, त्याचा जिम्मेदार माणूस जाते, त्याच्यामुळे त्याला त्या खूनच्या बदल्यात त्याला काहीतरी अमाऊंट द्यायला लागते त्याच्या फॅमिलीला. जी जिम्मेदार लोक आहेत त्याच्या घरात आहेत, ज्यांच्यावरती त्याची जिम्मेदारी होती, त्यांना ती अमाऊंट द्यायला लागतं. तर बरेचसे व्हिडिओ तुम्ही बघले असाल की जी अमाऊंट आहे ती ऑलमोस्ट जवळपास 50 लाख इतकी आहे. हालाकी ही अमाऊंट ऐकल्याला आपल्याला मोप वाटते, 1% द्यायला निघला किंवा 10% द्यायला निघलं तर त्यांना ही अमाऊंट मोप मोठी वाटेल. पण ज्या हिशोबाने आता जवळपास हफ्ता झाला आहे आणि हप्त्यापासून ती लोक अपील करतात आहेत, ह्या ना त्या व्हिडिओनी त्यांची अपील चालू आहे फेसबुकवरती, इंस्टावरती, यूट्यूबवरती. तर मी ओमानला होतो त्यामुळे मला लेट समजला, त्यांचा मला कॉल आला होता की ऐसे आहे, तुम्ही थोडीशी अपील करा, तुमचं फॉलोअर्स आहेत, बेस आहेत. तर मी आता ही हप्त्यापासून जवळपास बघताय, मी थोडा बिझी होतो त्यामुळे व्हिडिओ आज करताय. तर ही हप्त्यापासून मी बघताय, त्यांची अमाऊंट जास्त काही वाढलीच नाही. जवळपास आता जी लास्ट अपडेट जी मी बघली ती मला वाटतं की ती 12 का 11 लाखाची बघली. आता होऊ शकते की थोडीशी वाढली असेल, पण ती जशी पाहिजे तशी वाढे नाही. हालाकी जर आपण एक सर्वेच्या नुसार जर आपण एक विचार केला तर आपलं जवळपास ऑल ओव्हर वर्ल्ड एक 20 ते 25 लाख, मी अंदाज सांगतोय, ह्याच्यावरती मोठा पण आकडा असू शकते, जवळपास 50 लाख पण असू शकतो. 25 लाख कमीत कमी कोकणी आहेत. तर जरी प्रत्येकाने 2 लाख रुपये जरी 2 रुपये जरी प्रत्येकाने जरी त्यांच्या अकाउंटला शेअर केलेत तरी आलामात 50 लाख रुपये होतात. आणि काय 2 रुपये कोण टाकणार नाही, कोण 100 टाकते, कोण 1000, आपल्या हैसियतच्या नुसार, आपल्या अल्लान दिल्यान त्या मालच्या हिशोबाने तुम्ही लोक त्यात करू शकता. तर बऱ्याच लोकांचे व्हिडिओ बघले मी, जसे जुनेद भाईने केले होते, अखलाक भाईने व्हिडिओ केले होते, आपले नौशाद पटेल आहेत त्यांनी पण रिक्वेस्ट केलेले आहेत. मोठी मोठी लोक जी ह्याच्यातल्या नाहीत ती रिक्वेस्ट करतात आहेत. तर सगळ्यांचे आपल्या नुसते कमेंट येतात आहेत, इन्शाल्लाह सगळा बेस होईल, अल्लाह त्यांना रिहा करो जलशी येते. अरे ह्या सगळ्या ठीक आहे, कमेंट करता तुम्ही, सगळ्यात ठीक आहे. सगळ्यात बेस्ट आयडिया आहे की तुमचा मोबाईल उचला, जो स्क्रीनवरती स्कॅनर आहे त्यावरती स्कॅन करा, तुमच्या हैसियतप्रमाणे 100 रुपये, 10 रुपये, 1000 रुपये, 10,000 रुपये, 1 लाख रुपये, जी तुमची हैसियत आहे, 1 रुपयाची हैसियत आहे, ते 1 रुपयाची हिशोबाने करा. ह्या नुसत्या कमेंट करत पैसा काही मतलब नाही. कमेंट करता, व्हिडिओ लाईक करता, व्हिडिओ लाईक आणि कमेंटची काही जरूरत नाही. तुम्ही तुमचा मोबाईल उचला आणि स्कॅन करा, जी काय तुमच्यानी अमाऊंट बनत असेल ती करत राहा. व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांपर्यंत पोहोचवा. होऊ शकते की तुमच्याला नसेल, एखाद्या आता कंडिशन माणसाची अशी की नाही कोण करू शकत, 10 रुपये 100 रुपये ते करू शकता, तितकी अमाऊंट करा. होऊ शकते तुमच्यापेक्षा मोर जाऊन तुमच्या 10 रुपयांनी पण थोडी थोडी अमाऊंट वाढते ना.
100 रुपये जर 10 जणांनी केले तर ते 1000 रुपये होतात. ऐसा तुम्ही करू शकता. आपला माणूस सेफ असलेला आहे, त्याची पोराबाला आहेत, त्याची आज वाईफ आहे, त्याची आईस आहे, त्याच्यावर पण जिम्मेदारी आहे. एकदा ऐसा गल्फला ऐसा आहे की माणूस थोडा घाबरून नसतं, कारण त्याचं कायदा काढून केव्हा काय बदलते सांगू शकत नाही. तर तो माणूस सोचते की मी जल्द से जल्द माझ्या पोराबालांच्यात कैसा जाईल आणि मला ही जी नवीन जिंदगी मिळले. हालाकी ते फाशी वगैरे होतं अशा काही मॅटर्सला. त्या खालीद भाईला असं वाटत असेल मी केव्हा घरात जात आहे आणि केव्हा माझी फॅमिली मी बघते आणि केव्हा माझ्या पोराबालांना मिळत आहे, असं त्यांना झालं असेल. ही तुमचा आता टाईम आहे, तुम्ही लोक आता त्यांना सपोर्ट करू शकता. आणि त्याचं पण त्यांनी अपील केली. हालाकी मजबूरी, माणूस गरीब नाही, ठीक आहे, छोटा मोठा जॉब आहे, ते पण ड्रायव्हिंग करतात, इतके अमाऊंट ते भरू शकत नाही, पण माणूस मजबूर असला का मग काही पण करतात. ते त्यांनी ही आता खालच्या लेवलला जाऊन ही पण अपील केली की तुम्ही तुमचा सत्का किंवा तुमचं जी काही हेल्प असेल ती पण तुम्ही करू शकता, त्याचा पण पैसे तुम्ही टाकू शकता. माणूस मजबूर आहे. आता मोठ्या मोठ्या लोकांवरती ही मजबुरी येतं. तर माझी अशी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमच्या तर्फे जी बनेल, हा स्क्रीनवरती हा बघा, हा स्कॅनर आहे. आणि हालाकी बऱ्याचशा जुन्या व्हिडिओतलं नाही ना, त्यांचा स्कॅनर जो होता तो आता वर्क करेन. बऱ्याच लोकांच्या अशा कमेंट्स वगैरे आहेत व्हिडिओवरती की स्कॅनर चालत नाही किंवा पेमेंट करताना एरर येते. तर त्या लोकांसाठी हा आपला जो स्क्रीनवरती हा स्कॅनर आहे, हा नवीन स्कॅनर आहे. आणि अकाउंट डिटेल्स वगैरे पण टाकले आपण, आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला पण सगळी डिटेल्स आहे काय कसा काय तो. तर माझी सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही जितका जास्तीत जास्त ताऊन कराल तितकं बेगून खालीदभाई आपल्या घरा आपल्या बायकापोरांसोबत येतील. आणि हा आपला फर्ज बनते की आपल्या ज्या भावासवरती जी काही संकट आलं आहे, जी काही मुसीबत आली त्या टायमाला आपण आपल्याला हेल्प करते. आणि कुणाला एकाला काय 5-10 लाख रुपये टाकायचं नाही, हा सगळ्यांनी मिळून आपल्याला करायचं. त्यामुळे काही मोठा वाटणार नाही. हालाकी ऐकायला मोठी वाटते अमाऊंट की 50 लाख रुपये खतनं कोण देईल. आपल्याला एकट्याला कुणाला द्यायचं नाही. तुम्ही तुमच्या हिशोबाने 100 रुपये, 50 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये, 5000 रुपये जैसा अल्लाने तुम्हाला माल दिला नाही त्या हिशोबाने तुम्ही करा. आणि इंशाल्लाह अल्लाह त्याचा अजर तुम्हाला देईल. अल्लाह तुमची मुसीबत एखाद्या जेव्हा अल्लाह ना करू कुणाला मुसीबत येऊ अशी, पण जेव्हा तुमच्यावर खुदा न खास्ता कसली बारीक सुरीक मोठी कैशी मुसीबत येऊ, तेव्हा होऊ शकते की अल्लाह खालीदभाईंची आणि खालीदभाईंच्या फॅमिलीची दुआ तुमच्या मग ती उभी राहील इंशाल्लाह. तर सगळ्यांनी जास्तीत जास्त ताऊन करा आणि जास्तीत जास्त हेल्प करा. जास्त कमेंटमेंट करत काही बैसू नको, माझ्या व्हिडिओची पण लाईक बी करत काही बैसू नको. दोनच कामं करा. पहिली म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या जी कोण दोस्त असतील किंवा आपला ग्रुप असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आणि दुसरी बात की तुमचा मोबाईल लगेच घ्या, आत्ता लगेच घ्या मोबाईल. ही व्हिडिओ चालू आहे तो आपल्या स्क्रीनवरती हा स्कॅनर आहे, त्याला स्कॅन करा. तुमच्या हिशोबाने तुम्हाला जी काय वाटते, तुम्हाला जी सही वाटते ती अमाऊंट त्यावरती टाका आणि लगेच सेंड करून टाका. ही माझी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे. आणि जास्तीत जास्त दुआ करा आणि ऐसा सगळ्यांना हेल्प करत राहा, सगळ्यांना मदत करत राहा. कारण पैसा काही तुम्ही नेणार नाही हा वरती. बरेचसे आपली गावातली काही लोक अशी आहेत की ज्यांनी पैसा 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 करून बंगलं बांधले, गाड्या घेतली, जागा जमिनी घेतली, पण ती त्या आपल्यासोबत आहेत नाही आता. आणि आपण पण अशीच जाणार आहोत, जशी ती लोक गेली तशी आपण पण जाणार आहोत. पैसा पैसा करतच जायचं आहे, फॅमिलीसाठी कमवायचं आहे, फॅमिलीसाठी घरा बांधायचे आहेत, गाड्या घेऊन द्यायच्या आहेत, त्यांना असं जमिनी घेऊन ठेवायच्या आहेत आणि लास्टला आयसाच मरून जायचं आहे. माझा असं बोलणं आहे की जो आपण कमवत आहोत त्यातला थोडासा हिस्सा आपण गरीब लोकांना आणि जी जरूरतमंद आहेत त्यांना तुम्ही अशा तऱ्हेने हेल्प करत राहा. बाकी काय अल्लाह इंशाल्लाह त्याचा अजर देईल तुम्हाला इंशाल्लाह. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा.